महाराष्ट्रामध्ये घडला भयानक प्रकार। अक्कलकोट महामार्गावर हा घडलेला प्रकार पाहून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेलेला आहे। स्वामी समर्थाच्या पवित्र नावाचा गैरवापर करून भाविकांची गाडी अडवली जाते, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, धमक्या दिल्या जातात आणि काही वेळा परिस्थिती थेट जीवावर देखील बेतणार ठरते। आजचा हा सविस्तर रिपोर्ट प्रत्येक स्वामी समर्थाच्या भक्ताने शेवटपर्यंत पाहायला हवा, कारण उद्या या जागी तुम्ही देखील असू शकता। जर तुम्ही अक्कलकोटला किंवा स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी निघणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इशाराच नाही तर तुमच्यासाठी संरक्षण कवच या ठिकाणी ठरणार आहे। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, या अक्कलकोटमध्ये नेमकी घटना काय घडली होती, या महिलेसोबत नेमकं काय घडलं होतं, या महिलेने असं काय पाहिलं, तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी हादरून गेलेला आहे। याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही घटना घडली आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गावर। अक्कलकोट पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यापासून एक कुटुंब, पत्नी आणि पती आणि 2 लहान मुलं स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी निघाले होते। त्या महिलेचं नाव आहे ते म्हणजे सारिका देवरुखकर। सारिका या स्वामी समर्थाच्या निस्सीम भक्त होत्या। अनेक वर्षापासून अक्कलकोटला जाण्याची भरपूर दिवसापासून त्यांची इच्छा होती। सोमवारचा पवित्र दिवस पहाटेचं कुटुंब घरातून निघालं। मनात एकच भाव, स्वामी समर्थाच्या देवाजवळ पोहोचायचं, स्वामी चरणी या ठिकाणी लीन व्हायचं आणि स्वामी समर्थाला लवकरात लवकर जाऊन आम्ही दर्शन घ्यायचं। सुरुवातीला पाहायला गेलं तर त्यांची प्रवासाची सुरुवात झाली। श्रद्धा, मनामध्ये श्रद्धा होती, उत्साह होता आणि एक प्रकारचा विश्वास होता, कारण की आम्ही स्वामी समर्थाचं दर्शन घेणार। तसं पाहायला गेलं तर शिंदखेडा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट असा संपूर्ण प्रवास गुगल मॅपवर टाकून या ठिकाणी कुटुंब निघालं। सुरुवातीला कारमध्ये बसलं आणि या ठिकाणी गुगलवरती मॅप टाकलं आणि मॅप टाकून आम्हाला कुठे कुठे जायचं आहे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी त्यांनी मॅप टाकून या ठिकाणी प्रवासाला सुरुवात केली। शिंदखेड्यापासून नाशिकपर्यंतचा जो प्रवास होता तो अतिशय या ठिकाणी सुरळीत झाला। दर आठवड्याला नाशिकला ये जा असल्यामुळे रस्ता पाहायला गेला तर त्यांच्या ओळखीचा होता। नाशिकमध्ये थोडा वेळ त्यांनी थांबून नाश्ता वगैरे केला। नाश्ता करून त्यांनी पाणी घेऊन सोबत जायला आणि पुन्हा प्रवास करायला सुरुवात केली। पण सारिकेच्या मनात एक विचित्र भावना होती। तिला वाटत होते की स्वामी समर्थ आज काहीतरी माझी परीक्षा घेणार आहेत, असे तिच्या मनात वारंवार विचार येत होते। मग रस्त्यात येणं जाणारे पदयात्रे, स्वामी समर्थन जाणारे भक्त या ठिकाणी आजूबाजूला त्यांच्या कारच्या कडेने दिसत होते आणि पाहायला गेलं तर पुढे जात असताना रस्त्यानं अनेक जे स्वामी समर्थ भक्त होते या ठिकाणी हातामध्ये भगवे झेंडे, तोंडात स्वामी समर्थाचं नाव आणि अनवाणी चालणारे काही स्वामी भक्त या ठिकाणी त्यांना दिसत होते। मग सारिकांच्या मनामध्ये एकच आदर या ठिकाणी निर्माण झाला। ती पतीला म्हणाली, बघा ना, हे लोक किती कष्ट घेत आहेत देवासाठी, हीच तिची भावना होती, जिचा गैरफायदा घेऊन अनेक लोक याचा गैरफायदा देखील घेणार होते। आता पुढे नेमकं काय घडणार होतं सविस्तर तुम्ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा। आता पहिली परीक्षा स्वामी समर्थ घेणार होते ते म्हणजे निर्जन रस्त्यावर गाडी बंद पडणार होती। अहिल्यानगर दिशेने जाताना संध्याकाळ झाली। अचानक निर्जन रस्त्यावर गाडीच्या इंजिन मधून विचित्र आवाज आला आणि अचानक गाडी बंद पडली। चारही बाजून अंधार, मोबाईलची देखील रेंज तिथे उपलब्ध नव्हती, त्यामुळे कोणाला फोन देखील करता येत नव्हते। त्यामुळे त्यांच्या गाडीतील त्यांनी सुद्धा त्यांच्या मनामध्ये चुकचुकली आणि पाहायला गेलं तर स्वामी समर्थ माझी परीक्षा घेतात की काय असं त्यांना वाटू लागलं। मग त्यांनी देखील, पत्नीने देखील इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि मुलं देखील, त्यांची मुलं आहेत लहान मुलं 2, ते अतिशय घाबरलेली होती आणि सारिकेच्या मनामध्ये देखील भीती निर्माण झाली, आता आमचं काय होणार। पण सारिकाला वाटलं हीच स्वामीची खरी परीक्षा आहे। सुदैवाने थोड्याच अंतरावर एक छोटंसं हॉटेल दिसलं, एक छोटंसं लॉज दिसलं। मग कुटुंबाने त्या ठिकाणी त्यांची सारिका आणि तिच्या कुटुंबाने तिथं त्या हॉटेलवरती मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि रात्री त्या ठिकाणी हॉटेलवरती गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलला रेंज देखील आली। रेंज आल्यानंतर त्यांनी मेकॅनिकला फोन केल्यानंतर त्यांनी रात्री मेकॅनिक देखील आला आणि फक्त थोडंसं काम, फक्त 2 मिनिटाचा स्पार्क प्लगचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो 2 मिनिटात सुरू झाला आणि त्या ठिकाणी सारिकाने देखील या हॉटेलवर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि सारिकेच्या मनामध्ये थोडंसं समाधान आलं। तिला वाटलं आता स्वामी समर्थाची जी काही परीक्षा आहे ती स्वामी समर्थाची परीक्षा या ठिकाणी माझी संपलेली आहे, पण खरी परीक्षा अजून स्वामी समर्थ या ठिकाणी घेणार होते। अक्कलकोट जवळ येते। सकाळी पुन्हा प्रवास सुरू झाला। रस्त्यावर पुन्हा झेंडे घेऊन जाणारे स्वामी समर्थ भक्त या ठिकाणी दिसत होते। काही किलोमीटरच वेगवेगळे जे काही स्वामी समर्थ भक्त आहेत
ते त्यांनी जाताना आपल्याला दिसत होते आणि काही किलोमीटर 200 किलोमीटर 150 किलोमीटरचे फलक देखील या ठिकाणी दिसत होते, काही 50 किलोमीटरचे फलक दिसत होते. जसं जसं अक्कलकोट जवळ येत होतं त्यांना अतिशय मनामध्ये आनंद देखील निर्माण होतं. कारण काय की शेवटी आम्हाला स्वामी समर्थाचं दर्शन होणार आणि आम्ही स्वामी भक्ताची आणि स्वामींचं मला भेट होणार अशी मनामध्ये देखील त्यांच्या इच्छा निर्माण झाली होती. पण मुलांना भूक लागल्यामुळे एका धाब्यावर या ठिकाणी त्यांनी गाडी थांबवली आणि जेवण केलं. तिथेही काही झेंडेवाले लोक होते, तिथे देखील नाश्ता करत होते. कोणालाही संशय येण्यासारखी काही नव्हतं. पण अखेर तो क्षण आला जेव्हा सगळं बदललं. अखेर अक्कलकोट फक्त 20 किलोमीटर राहिलं. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला 2 महिला दिसल्या. हातात स्वामींचा झेंडा, तोंडात स्वामींचं नाव. जोरात पाहायला गेलं तर हात करून त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. सारिकेला वाटलं ह्यांना खरंच काहीतरी गरज आहे, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काहीतरी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत महिला चोरी करणार आहेत काय की असं त्याला सारिकेला वाटलं. पण पहिल्यांदा गाडी त्यांनी थांबवली नाही. पुढे गेल्यानंतर सारिकांनी मागे पाहिलं आणि जे काही दिसलं ते धक्कादायक सत्य होतं. त्या महिला क्षणार्धात दुसऱ्या गाड्या या ठिकाणी अडवत होत्या. या ठिकाणी त्यांचा देवबोली, त्यांचा आवाज या ठिकाणी पूर्णपणे बदलली. पुढे काही अंतरावर पुन्हा त्या महिला दिसल्या. यावेळी सारिकाच्या आग्रहामुळे या ठिकाणी ती सारिका म्हणाली की त्यांना काहीतरी खरंच गरज आहे, त्यामुळे गाडी थांबवा असं ती त्यांच्या पतीला म्हणाली आणि पतीने या ठिकाणी गाडी त्यांनी थांबवली. पतीने गाडी थांबवल्यानंतर पहिल्यांदा महिलांनी आदर करत त्यांनी विचारलं, आम्हाला थोडंसं पाणी हवंय. मग सारिकाने त्यांना पाणी दिलं. माणुसकीच्या नात्याने त्यांनी पाणी दिलं. पाणी पिताच त्यांनी त्यांचा सूर थोडासा बदलू लागला. त्या म्हणाले की आमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप आमचा पुढे गेलेला आहे आणि त्यांचा ग्रुपचा जो आमचा मोबाईल देखील गेलेला आहे. आमचे इथे कोणीच ओळखीची नाहीत, आम्हाला जरा खाण्यापिण्यासाठी 200 रुपये हवेत असे त्या ठिकाणी सारिकेला म्हणू लागले. मग सारिकेने तिच्या पर्समध्ये हात घालून 200 रुपयाची नोट काढली आणि त्या 2 महिलांना त्या ठिकाणी दिली. आणि पाहायला गेलं तर मग त्यांनी पाहिले की नंतर अजून पैसे त्यांनी मागू लागल्या. 200 रुपये दिल्यावर नंतर त्या महिलांच्या धमकी द्यायला त्यांनी सुरुवात केली. तुम्ही इथून कुठे गेला तर आम्ही तुम्हाला धमकी देऊ असे देखील त्या ठिकाणी सारिकेला धमकी द्यायला त्यांनी सुरुवात केली. मग आता सारिकेला समजलं की काही खरे भक्त नाहीत तर हा श्रद्धेच्या नावावर चाललेला धंदा आहे. मग तिने त्याच्या पर्समधला मोबाईल काढला. अँड्रॉइड मोबाईल काढल्यानंतर त्यांनी त्याचा कॅमेरा सुरू केला आणि व्हिडिओ करायला त्यांनी सुरुवात केली. आणि पुढे जाऊन पुन्हा अशाच महिला दुसऱ्या भाविकांच्या गाड्या घेरताना दिसल्या. सारिका गाडीतून उतरली, मोबाईल कॅमेरा सुरू केला आणि तुम्ही पादयात्रे आहात अशा महिलांना त्यांनी प्रश्न करू लागल्या. मग पैसे तुम्ही का मागता? तुमची टोळी आहे का? तुमचा ग्रुप आहे का? कॅमेरा पाहताच महिलांचे चेहरे पांढरे पडले. झेंडे त्यांनी फेकून दिले आणि पदराने तोंड झाकून या महिला झुडपात पळून गेल्या. आजूबाजूला पाहिलं अशा अनेक टोळ्या या ठिकाणी सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि सर्व भाविकांसाठी या घटनेनंतर एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते की खरा स्वामी समर्थाचा भक्त कधीच रस्त्यात असा गाडी अडवत नाही. देवाच्या नावावर पैसे मागणे ही भक्ती नाही तर या ठिकाणी फसवणूक आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, पण त्याआधी आपण जागरूक असायलाच हवं असं या ठिकाणी सांगत आहे. आता मित्रांनो, तुम्ही स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा, डोळे पण उघडे ठेवा, मदत करा पण शहाणपणाने करा. तुमची श्रद्धा कोणाची हाती लूट देऊ नका. जर तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. सावधान राहा, सुरक्षित राहा. जय श्री स्वामी समर्थ.